नमस्कार आणि आजच्या नवीन ट्रॅव्हल व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आहे डे 6 आपल्या ज्योतिर्लिंग सिरीजचं। आणि जर तुम्ही डे 1 पासून ते डे 5 पर्यंतचे व्हिडिओज अजूनपर्यंत पाहिले नसतील तर तुम्हाला चॅनलवरती ज्योतिर्लिंग करून एक प्लेलिस्ट मिळेल, त्यात तुम्ही सर्व व्हिडिओज पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला एक लिंक लागेल की आज आपण कुठे जाणार आहोत ते आणि कुठून जाणार आहोत। तर जसं टायटलमध्ये पाहिलं असेल तुम्ही की आज आपला प्रवास असणार आहे ओंकारेश्वरपासून ते महाकाळेश्वरपर्यंत। म्हणजेच आपण आता जाणार आहोत उज्जैनला आणि इथून ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगच्या इथून उज्जैन अराउंड 150 किलोमीटरवरती आहे। 3-3.25 तासांचा प्रवास आहे आणि आता सकाळचे 8 वाजलेले आहेत। सो आयडियली 11-12 वाजेपर्यंत आपण उज्जैनजवळ पोचायला हवं। आणि ज्या दिवशी मी आज ट्रॅव्हल करतो आहे तो आहे फ्रायडे आणि मोस्टली जे ज्योतिर्लिंग विजिट करायला येतात कुठलेही असो, त्र्यंबकेश्वर, उज्जैन, ओंकारेश्वर वगैरे, ते जे मी हॉटेलवाल्यांसोबत बोललो तर त्यांच्या हिशोबाने मोस्टली लोक फ्रायडेला इथे येतात। फ्रायडे, सॅटर्डे, संडे 3 दिवस जास्त पीक टाईम असतं वीकेंड्सचा आणि आज नेमकं फ्रायडे आहे। सो मी एक्सपेक्ट करतो आहे की थोडीशी गर्दी जास्त असेल आज। जर तुम्ही माझा ओंकारेश्वरचा व्हिडिओ बघितला असेल, म्हणजे कालचा व्हिडिओ, त्यामध्ये आपले 1-1.5 तासामध्ये जे आहेत ते ओंकारेश्वर आणि ममलेश्वर या दोघांचेही दर्शन झाले होते। आणि उज्जैनचं महाकाळेश्वरचं मंदिर जे आहे ते रिसेंटली बरंच जास्त फेमस झालं आहे। सो तिथे जास्त गर्दी असणं हे ॲटलिस्ट मी तरी आज अपेक्षा करतोच आहे की तिथे असेलच। आणि जो माझा आजचा स्टे आहे महाकाळेश्वर उज्जैनजवळ, ते एक्झॅक्टली जो महाकाळेश्वरसाठी एक महाकाळेश्वर मंदिराच्या बाजूला जो कॉरिडॉर बनवलेला आहे त्याच्या एक्झॅक्टली समोरच आहे। सो बाईक तिथेच पार्क करून मी जे आहे ते चालतच दर्शनासाठी जाणार आहे। सो ते एक चांगली गोष्ट आहे की मंदिराच्या जवळ असल्यामुळे हा एक प्लस पॉईंट होतो आहे। बट येस, जर तुम्हाला मंदिराच्या आसपास जर कुठे मिळत नसतील तर हॉटेल्स बेसिकली, तर मंदिराच्या थोडा 1 किलोमीटरच्या रेडियसमध्ये देखील तुम्ही पाहू शकता। कारण की जसं ओंकारेश्वरचा बोललो की तो एका आयलंडवरती आहे, नर्मदा रिव्हरवरती, तसंच महाकाळेश्वर देखील आयलंडवरती नाही आहे, बट त्याच्या 1-2 किलोमीटरच्या रेडियसमध्ये तुम्हाला बरेचसे हॉटेल्सचे ऑप्शन्स मिळतील। तर जसं मी तुम्हाला गेले 5 दिवस जे आहेत ते ज्या ज्योतिर्लिंगजवळ मी जातो आहे तिकडची स्टोरी मी तुम्हाला सांगतो आहे थोडक्यामध्ये। सो आज देखील मी ते सांगणारच आहे, बट आता सर मी प्रवासाची सुरुवात झाली आहे। आपण हळूहळू जे आहे त्या सगळ्या गोष्टी डिस्कस करूच। आणि अर्थात आजचा प्लॅन ऑफ ॲक्शन काय असेल, 3 तासामध्ये आपण तिथे पोचणार, म्हणजे 11चा टाईम धरला जरी आपण तरी आपण 1 तास एक्स्ट्रा धरू 12पर्यंत। सो लंच करून माझा तेच प्लॅन असेल की आजच दर्शन घ्यायचं, जेणेकरून उद्याच्या दिवशी आपण आपला पुढच्या प्रवासाला लागू शकतो। सो तुम्ही जर पहिल्यांदाच या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणं नक्की कन्सिडर करा आणि ते बेल आयकन देखील प्रेस करा, जेणेकरून जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होत राहील तेव्हा जे आहे ते तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। तर मी एक लाईन बोलायला खूप एक्सायटेड आहे, महाकाल की नगरी में आपका स्वागत है। सो ते म्हणूनच आपण पुढच्या प्रवासाला लागूया। A few moments later. जस्ट एका ब्रिजवरती ट्रक्स फसल्यामुळे सर्वांना या ऑफ रोडने जावं लागतं आहे। म्हणजे दिवसातील माझी एक तरी ऑफ रोडिंग होतेच आणि आज ती एकदम सकाळीच झाली। आज मी एक्सपेक्ट करत होतो की चांगले रस्ते मिळतील मला, कारण की काल जेव्हा मी आलो, परवाच्या दिवशी जेव्हा मी आलो तेव्हा हायवे टू हायवे आलो होतो। काल त्या दिवशी मला एकही असं ऑफ रोड मिळालं नाही, फक्त एंडिंगला थोडी गडबड झाली। जे मी आय थिंक मागच्या वेळेमध्ये देखील सांगितलं होतं की जिथे मी राहत होतो तिथे खाली पार्किंगची स्पेस होती, बट या दिवशी मी आलो वेडनेसडेला, तिथे बाजार भरतो आणि मी त्या बाजारातच
गुगल मॅप्सला फॉलो करता करता गाडी टाकली होती आणि मग तिथून निघण्यासाठी खूप जास्तच कष्ट करावे लागेल. आणि तसंच आज झालं आहे. एकदम इनिशियल टाईमलाच हे ऑफ रोडिंग जी आहे ती चालू झाली. पण एक आहे की या गाडीमुळे इतके जर्क्स बसत नाहीत. तर याच जागी दुसरी कुठली गाडी असती, असं मी कुठल्या गाडीला वाईट बोलत नाही आहे, बट जे मी एक्सपिरियन्स केलं आहे कॉन्टिनेंटलवरती ॲटलिस्ट ते खूपच चांगलं आहे. ओके, मला हायवे दिसतो आहे चांगलावाला. ओके, फायनली चांगला रोड. मोस्टली जेव्हा तुम्ही ओंकारेश्वरला याल तेव्हा हा जो रोड आहे, फक्त आता पुढे गेल्यावर तुम्हाला कळेल की हा थोडा नॅरो रोड आहे आणि मागचा जो रोड होता तो प्रॉपर एक असा 2 लेन रोड होता. इथे याला एकदा 2 लेन म्हणताना नाही, पण मागे जो रोड होता तो 1 वेसाठीच एवढा जास्त मोठा होता आणि दुसऱ्यासाठी त्या वेसाठी सुद्धा एवढाच मोठा होता. सो बऱ्यापैकी मोठा रोड होता, तर तिथे काही एवढा इश्यू येत नाही. बट या रोडवरती आलं होते, हा नवरा नॅरो असल्यामुळे पुढे आपल्याला बराच ट्रॅफिक मिळतो. आता तर सकाळचे 8 वाजले, सो एवढं ट्रॅफिक असेल असं वाटत नाही मला. ॲटलिस्ट मॅपवर जरी मला कुठे रेड दिसत नाही आहे. बट जेव्हा परवाच्या दिवशी मी आलो होतो तेव्हा जाण्याची जी लाईन होती ती संपूर्णपणे पॅक्ड होती. मे बी हा एकच वे आहे बाहेर जाण्यासाठी आणि आत येण्यासाठी, सो त्यामुळे इतकं जास्त ट्रॅफिक होतं. सो आपण एक काम करूया, आपण पटकन या रोडवरून बाहेर जेव्हा हायवेवरती जाऊ तेव्हा मी तुम्हाला महाकाळेश्वरची जी स्टोरी आहे ते देखील सांगेन आणि पुढच्या प्रवासाबद्दल देखील आपण थोडं डिस्कशन करूया. तर बाहेर जाऊया in 3, 2, 1. ओके, तर आता आपण जो हायवे आता लागलेलो आहोत आणि अजून आपला 2.25 तासाचा प्रवास हा बाकी आहे. तर जस्ट मी बाईकमध्ये पेट्रोल देखील भरून घेतला. सो आता आपल्याला नॉनस्टॉप जायला देखील काही हरकत नाही. ओके, तर जसं मी मगाशी म्हणत होतो की हायवेला आल्यावरती आपण या मंदिराची ज्या ज्योतिर्लिंगच्या रिलेटेड ज्या स्टोरीज आहेत त्या जाणून घेऊया. तर जसं माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की बरेचशा ज्योतिर्लिंगसाठी 2-3 स्टोरीज ज्या आहेत त्या असोसिएटेड असतात. महाकाळेश्वरच्या बाबतीत एक स्टोरी आहे जी जास्त प्रचलित आहे. ती म्हणजे उज्जैनचा आधीचं नाव जो होतं ते अवंतिका होता. सो तिकडचे जे राजा होते, आय थिंक चंद्रसेना समथिंग त्यांचं नाव होतं, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल आता. तर ते जे होते ते भगवान शिवचे खूप मोठे भक्त होते. रोज त्यांची पूजा अर्चना वगैरे करायचे. तर त्यांना बघून एक मुलगा होता लहान, त्याचं नाव होतं श्रीखर. त्याला देखील भगवान शिवची पूजा करायची इच्छा होती. ते पाहून त्याला इच्छा व्यक्त झाली की आपणसुद्धा पूजा करायला हवी. सो त्यांनी देखील पूजा वगैरे करायला सुरुवात केली, भक्ती करायला सुरुवात केली. जे इतर गावातले लोक होते सिटीमधले, अवंतिकामधले, त्यांना आधी ह्या मुलाचे खेळ वाटले, कारण की लहान मुलगा होता. एक दगडीला त्यांनी शिवाची पिंड मानून तिची पूजा वगैरे करायचा. सो आधी लोकांना तेच वाटलं की खेळणं वगैरे आहे, खेळतोय वगैरे. बट जेव्हा त्याची भक्ती वाढू लागली तेव्हा सिटीमधल्या लोकांनी त्याला त्या शहरामधून बाहेर केलं. तर आता मेन स्टोरी आहे जी इथून स्टार्ट होते. जेव्हा तो शहरामधून बाहेर गेला तेव्हा किंगडम्स होते, म्हणजे एक किंगडम जे आहे तो दुसऱ्या किंगडममध्ये अटॅक करायचा, जेणेकरून त्यांचं जो राज्य आहे तो वाढेल. सो या अवंतिकाच्या आजूबाजूचे किंगडम जे होते ते उज्जैनवरती, म्हणजे अवंतिका आणि उज्जैन दोन्ही सेमच आहेत, उज्जैनवरती अटॅक करणार होते. तर जेव्हा हा श्रीखर जो आहे तो त्या सिटीच्या बाहेर पडला तेव्हा त्यालाही भनक लागली की उज्जैनवरती हा अटॅक होणार आहे. आणि जो हा अटॅक होणार आहे त्यामध्ये जे इतर किंगडमचे जे राजा आहेत ते एका दानवाची मदत घेणार आहे. त्याचं नाव होतं दूषण. आणि हा जो दूषण जो होता याला भगवान ब्रह्माकडून एक वरदान मिळालेलं होता की तो अदृश्य राहू शकतो. म्हणजे जरी त्यांनी सिटीमध्ये एंटर केलं
तरी तो लोकांना दिसणार नाही, कारण की त्याला तो वरदान प्राप्त होता. सो हे जेव्हा ते शिखरला कळलं तेव्हा तिथे एक ब्राह्मण होते. त्यांच्या मदतीने त्यांनी भगवान शंकराला प्रार्थना केली की असं अटॅक होणार आहे, तर या अटॅकपासून उज्जैन सिटीला वाचवण्यासाठी. सो अर्थात तो अटॅक झालाच. जे इतर किंगडमचे जे राजा होते त्यांनी उज्जैनमध्ये एंट्री केली. त्यांनी लोकांना पूजा अर्चना करण्यापासून अडवलं, जे काय धार्मिक गोष्टी असतात त्या करण्यापासून अडवलं. आणि ज्या मोमेंटला जो राक्षस दूषण होता तो उज्जैनमध्ये एंटर झालं तेव्हा असं म्हणतात की जी धरती आहे ती फाटली आणि त्यातून भगवान शंकर हे महाकाळेश्वरच्या रूपामध्ये तिथून बाहेर आले आणि त्यांनी त्या राक्षस दूषणचा वध केला. तर जेव्हा ते त्या रूपात बाहेर आले आणि वध केला, अर्थात त्यांनी उज्जैन सिटीला वाचवलं. म्हणून असं देखील म्हणतात की महाकाळेश्वर हा उज्जैनचा प्रोटेक्टर होता. आणि अर्थात मग जेव्हा ते त्या रूपामध्ये आले तेव्हा शिखर, ते ब्राह्मण आणि तिकडच्या लोकांनी त्यांनी विनंती केली की तुम्ही इथेच राहा करून. आणि मग अशा प्रकारे महाकाळेश्वर जे आहे ते उज्जैन सिटीमध्ये विराजमान झाले. सो अशी काहीशी छोटीशी स्टोरी आहे महाकाळेश्वर मंदिराची. कालांतराने जेव्हा फॉरेन इन्व्हेजन झालं, म्हणजे तर ते मुघलांचं असेल किंवा इतर कोणाचं असेल, त्यांनी मंदिराला डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न केला. आणि आय थिंक ही गोष्ट बऱ्याच जागावर कॉमन आहे की जे फॉरेन इन्व्हर्टर्स होते त्यांना आपलं कल्चर उद्ध्वस्त करायचा होता. आणि मेनली स्वतःचं कल्चर जे आहे ते त्यांना स्थापित करून जो इथे जो एक्झिस्टिंग कल्चर होता तो त्यांना उद्ध्वस्त करायचा होता. म्हणून त्यांनी महाकाळेश्वरच्या मंदिरावर अटॅक केलं. आणि असं म्हणतात की जे अटॅकचे निशाण आहेत ते अजूनही त्या मंदिराच्या अवतीभोवती आहेत. आता हे एक्झॅक्टली आहेत कुठे हे मला माहीत नाही, बट जे मी वाचत होतो तेव्हा मला हे कळलं. आणि मग नंतरला जेव्हा मराठ्यांचं साम्राज्य आला तेव्हा मराठ्यांनी हा जो मंदिर जो आहे तो बनवला. आय थिंक जो आत्ताचा जो स्ट्रक्चर आहे तो मराठ्यांनीच बनवला होता त्या काळी. म्हणून तुम्हाला थोडासा मराठा आर्किटेक्चर जे आहे ते या मंदिरामध्ये दिसेल. आय थिंक जेव्हा आपण जाऊ तेव्हा आपल्याला क्लिअरली कळेल की आर्किटेक्चर कसं आहे ते. आणि मग नंतरला जेव्हा भारत स्वतंत्र झाला 1947मध्ये तेव्हा एक स्वतंत्र समिती जी आहे ती बनवली गेली. आणि मग मराठ्यांकडून आणि मग तेव्हा त्या स्वतंत्र समितीकडे अर्थात देवस्थान समिती जे असतात त्यांच्याकडे सगळे ऑपरेशन्स जे आहेत ते हँडओव्हर केले. आणि मग त्यानंतर गव्हर्नमेंटकडे म्हणजे जे कलेक्टर ऑफिस असतं त्यांच्याकडे जे आहे ते सगळे सूत्र जे आहेत मंदिराचे ऑपरेशन्सचे ते गेले. तर अशी कशी स्टोरी आहे, असं कसं थोडासा इतिहास आहे या मंदिराबद्दलचा, या ज्योतिर्लिंगबद्दलचा. जेव्हा तुम्ही स्वतःहून थोडं एक्सप्लोअर कराल या मंदिराबाबत तेव्हा तुम्हाला मे बी आणखी इन्फॉर्मेशन मिळेल. इथे एक बेसिक इन्फॉर्मेशन होती जी मी द्यायचा प्रयत्न केला. बट माझं एक उद्देश असतं की जेव्हा आपण एका ऐतिहासिक किंवा एका रिलिजियस जागेवर जातो तेव्हा ती जागाच बघणं नाही तर त्याचा इतिहास जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं असतं. तर उदाहरणार्थ जर तुम्ही माझा लास्ट व्हिडिओ बघितला असेल, म्हणजे माझ्यासाठी ते काल होतं, तर त्यामध्ये आपण ओंकारेश्वर मंदिराजवळ एक सिद्धनाथ टेम्पल होतं ते व्हिजिट केलं होतं. आणि ते टेम्पलचं आर्किटेक्चर पाहून मला इतकं वाईट वाटत होतं की इतकं सुंदर स्ट्रक्चर होतं. ऑलमोस्ट त्याचा वरचा पार्ट तर पूर्ण नव्हताच, फक्त पिलर्स होते. फक्त काही जागेवरती वरचा पार्टचे अवशेष होते. आणि मोस्टली मंदिराच्या अवतीभोवती जे पिलर्सचे जे तुकडे पडलेले होते ते ठेवले गेलेले होते. आय थिंक जर तिथे मी अजून एक दिवस राहिलो असतो तर मंदिरावरती एक वेगळाच व्हिडिओ बनला असता. आणखी तो आर्किटेक्चर मला इतका आवडलेला जेव्हा ते कार्विंग जे होते, आय थिंक मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये देखील मेन्शन केलेले होते. कितीतरी कार्विंग्स होते. नंदीचा कार्विंग केला होता पिलर्सवरती, गणपतीचा कार्विंग केला होता. एक कार्विंग तर असं होता ज्यामध्ये 2 शरीर होते पण एकच फेस होतं. सो असे खूप सारे कार्विंग्स होते तिथे. आणि एक कार्विंग जे मी जेव्हा
दापोली सिरीजमध्ये पन्हाळकाची केव्जजवळ गेलो होतो तेव्हा तिथे देखील मला तो कारण मिळाला होता पिलरवरती, ज्याला मोस्टली असं म्हणतात की ते जे महाभारताच्या काळामध्ये टेस्ट बेबीचा जे घडा होता, ज्यामधून 100 कौरव जे आहेत ते जन्माला आले, टेस्ट बेबी टाईप. सो तो देखील तसं काहीसं देखील स्ट्रक्चर मला तिथे त्या पिलर्सवर देखील दिसलं. सो तुम्हाला या सर्वबद्दल जर अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही तो व्हिडिओ देखील पाहू शकता, जो तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत असेल. जे काही स्ट्रक्चर्स मला या पिलरवर दिसले होते सिद्धनाथ टेम्पलजवळ ओंकारेश्वरचा, तसे काहीचे स्ट्रक्चर्स पन्हाळकाच्या केव्ज जवळच्या मंदिरांमध्ये देखील मला दिसले होते. मंदिर नाही, हे इथे केव्ज होते, तिथे देखील दिसले होते. सो तुम्ही तो व्हिडिओ देखील चेकआउट करू शकता या व्हिडिओनंतर. आय थिंक बराच टायमानंतर हा घाट रस्ता मला लागला आहे आणि इथून अजून आपल्याला 90 किलोमीटर्सचा प्रवास करायचा आहे. आय थिंक 50-60 किलोमीटरचा प्रवास आपला झालेला आहे. 150 किलोमीटर डिस्टन्स होता टोटल. आणि सकाळची ऑलमोस्ट आता वाजलेले आहेत 9, पण उन्हाचा थोडाही काही निशाण नाही आहे. तुम्ही बघू शकता पुन्हा ढगाळ वातावरण झालेलं आहे. आय थिंक हे वातावरण बऱ्याच दिवसापासून असंच आहे. इथे राईट साईडला थोडंसं लाईट दिसतंय मला, बट ऑब्वियस आहे की आता टेम्परेचर अराउंड 17-18 डिग्री सेल्सिअस आहे, तर ऊन तर आपल्याला काही लागणार नाहीच आहे. जरी तो आपल्या अंगाला लागत असेल तरी आपल्याला 5-10 मिनटं जे आहेत त्या जागेत उभं राहावं लागेल, तेव्हा ते काय ते ऊन जे आहे ते गरमी जे आहे ते फील होईल. बट हा व्ह्यू इतका सुंदर दिसतोय राईट साईडला, समोर ढगांचा व्ह्यू, हा सुंदर रस्ता खूपच भारी आहे. ओके, तर आता आपण आय थिंक जेव्हा मी हॉटेलमध्ये चेक इन करून जेव्हा मंदिराकडे जायला निघेन तेव्हा जो पुढचा व्हिडिओ आहे तो मी कंटिन्यू करेन. आज एवढी गर्दी मला दिसत नाही आहे, पण बघूया दर्शनाला किती टाईम लागतं आहे. आता जस्ट 12 वाजलेले आहेत आणि दर्शनासाठी निघालेलो आहे. हॉटेल जस्ट या ब्रिजच्या ऑपोजिट साईडला आहे, सो जवळपासच हॉटेलसुद्धा आहे. सो पाहूया की आज दर्शनाला किती टाईम लागतो. जसं मी मगाशी म्हटलं की हॉटेलसमोरच मंदिराचं एंट्रन्स आहे. याच वाटेत तुम्हाला अनेक खाण्यापिण्याचे स्टॉल्स देखील भेटतील. एक गोष्ट लक्षात ठेवण्याची आहे की या पॉईंट पुढे तुम्हाला आतमध्ये काहीच खाण्यापिण्याची दुकानं भेटणार नाहीत. रिसेंटली हा नवीन कॉरिडॉर बनवलेला आहे, सो त्यामुळेच हे सर्व अरेंजमेंट केलेली आहे. या कॉरिडॉरचा एकापेक्षा जास्त एंट्रन्स आहेत. ज्या एंट्रन्सने मी एंटर केलं तिथे काहीसं असं गेट आहे, जो इतकं भव्य आणि सुंदर होतं की पाहवत राहावंसं वाटत होतं. जस्ट एक विचार आला की संध्याकाळच्या वेळेस जेव्हा लाईट्स ऑन होतील तेव्हा जागेचा व्ह्यू कसा वाटेल. आत अनेक ठिकाणी बोर्ड्स लिहिलेले आहेत जे तुम्हाला डिरेक्शनसाठी खूप उपयोगी ठरतील. त्यासोबतच आत मंदिरापर्यंत जाण्यासाठी वाटेत अनेक मूर्त्या बनवलेल्या आहेत, ज्याने हा कॉरिडॉरची सुंदरता आणखीनच वाढते. या मूर्त्यांचा व्ह्यू मी तुम्हाला थोड्या वेळातच दाखवेनच, पण त्याआधी आपण आत जाऊन दर्शन करून घेऊया. इथे देखील तुम्हाला VIP पास लावून दर्शन करता येतं, बट तसंही मी लंच करूनच गेलो होतो आणि 12 देखील वाजलेले होते, सो मला इतकी घाई नव्हती की पटकन दर्शन करून निघण्याची. बट जर तुमच्याकडे टाईमचं कन्स्टंट असेल तर तुम्ही हा वे देखील ट्राय करू शकता. नॉर्मल लाईनने गेलात तर काहीसा असा एंट्रन्स आहे मंदिराच्या आत एंटर करण्यासाठी. जसं तुम्ही बघताय की ऑलमोस्ट संपूर्ण पॅसेज खाली होतं आणि आम्हाला डिरेक्टली आत सोडत होते. बट जर गर्दी असती तर हा संपूर्ण पॅसेज भरून गेलं असतं. इथे देखील मोठे TVsवरती गर्भगृहाच्या आतलं महाकाळेश्वरच्या दर्शनाचा व्हिडिओ 24 तास चालू असतो. आणि मग तिथून बाहेर पडून मेन मंदिराच्या परिसरात आपण एंटर करतो. काही सेकंडसाठी इथून शिवपिंड मला पाहता आली. इथे तुम्हाला 2 टाईम शिवपिंड पाहता येते, एक म्हणजे वरून आणि एक म्हणजे खालून. तिथून बाहेर आलात की या जागेवरती आपण येतो, जे तुम्ही खूप लोकांच्या फोटोजमध्ये पाहिलं असेल. इथे तसं फोटो काढायला परमिशन नाही आहे, बट लोक हमखास फोटोज आणि व्हिडिओज काढत असतात. हाच तो मंदिर आहे जो मराठ्यांनी बांधला असावा आणि याचा बांधकामावरून आपल्या इथे आयडिया देखील येऊन जाते. या मंदिरात देखील एक शिवपिंड आहे, जिला आपल्याला हात लावायला देखील मिळून जातं. सो तिथे देखील मी दर्शन घेतलं आणि मग तिथून बाहेर पडलो. इथून मग ज्या ज्या मूर्त्या बनवलेल्या आहेत त्या मी पाहिल्या. एक गोष्ट आहे की जस्ट मूर्त्याच नाही तर त्यासोबत ज्या ज्या स्टोरीज लिंक्ड आहेत त्या सर्व देखील या मूर्त्यांच्या खाली लिहिलेल्या आहेत. किती लोक ते वाचतात याची आयडिया नाही, पण जर तुम्ही येत असाल तर ते नक्की वाचा. तुम्हाला एक उत्तम आयडिया मिळेल की जे जे प्रसंग घडले होते त्यांची. इथूनच पुढे एक सप्तऋषींच्या मूर्त्यांचा मोठा परिसर देखील आहे.
सप्तऋषींचा एक महत्त्वाचा वाटा आहे असं म्हटलं जातं. आणि प्रत्येक ऋषींचं महत्त्व आणि त्यांच्या संबंधित ज्या ज्या स्टोरीज देखील आहेत त्या देखील इथे लिहिलेल्या आहेत. आणि त्या पुढेच हे त्रिवेणी मंडप बांधलेला आहे, जो एक 5 स्टार हॉटेलपेक्षा काही कमी वाटत नाही. दर्शन जे आहे ते जस्ट 20 मिनिटात झालं आणि खूप सुंदर प्रकारे झालं. काहीच गर्दी जास्त नव्हती. बट दर्शनापेक्षा हा संपूर्ण कॉरिडॉरचा परिसर फिरण्यामध्ये मला 1 तासभर लागला. 12:30ला मी मंदिरात गेलो होतो, 12:50ला मंदिराच्या बाहेर आलो आणि आता ऑलमोस्ट 1:15 झालेत की संपूर्ण कॉरिडॉरमध्येच फिरतो आहे. ते ज्या ज्या मूर्त्या बसलेल्या आहेत, अर्थात कॉरिडॉरचा परिसर तर आपल्याला माहितीच आहेच की महाकाळेश्वरजवळ ते मोठं कॉरिडॉर बनवलं आहे. ते ज्या ज्या मूर्त्या ठेवल्या आहेत त्यांचा इतिहास देखील त्या लोकांनी खूप लिहिलेला आहे तिथे खाली. सो ते बघण्यासारखं आहे. आता वाटते संध्याकाळच्या वेळेस जेव्हा लाईट सगळे चालू होतील तेव्हा या जागेची सुंदरता आणखी वाढेल. बट इनफॅक्ट आताही जागा खूपच सुंदर आहे. आय थिंक मी संध्याकाळच्या वेळेस इथे एक फेरी मारली पाहिजे. तसंही माझं हॉटेल जो आहे तो कॉरिडॉरच्या अगदी समोरच आहे, सो मला जास्त वेळ इतका लागणार नाही इथे येण्यासाठी. तर आता आपण पटकन डे टू नाईटचं ट्रान्झिशन करूया इन 3, 2, 1. लिटरली ही प्लेस एका 5 स्टार हॉटेलसारखी चमकू लागली. ज्या ज्या ठिकाणामध्ये मी गेलो होतो लिटरली सगळं उजळलं आहे आणि इतकं सुंदर दिसतं. हा गेट आपण मगाशीच पाहिलं होतं, पण तेव्हा जास्त गर्दी नव्हती. पण मला असं वाटतं की लोक हा खास करून कॉरिडॉर रात्रीच्या वेळेसच पाहण्यासाठी येत असावेत. आणि अर्थातच त्याची सुंदरता ही देखील पाहण्यासारखी आहे. त्रिवेणी मंडप, सप्तऋषींचं मूर्त्यांचं परिसर आणि बाजूच्या कॉरिडॉरची जागा इतकी सुंदर वाटत होती की दर्शन घेण्यापेक्षा इथेच जास्त टाईम निघून जाईल असं वाटत होतं. आय थिंक या जागेवरती रात्री येऊन शूट करण्याचा जो निर्णय होता तो खूपच चांगला होता. मगाशी आपण मंदिरात जाण्याचं एंट्रन्स पाहिलं होतं, तीच सेम जागा रात्रीच्या वेळेस काहीशी अशी दिसते. असं वाटतं पुन्हा एकदा जाऊन दर्शन करून यावं यावेळेस. आणि मी पुन्हा दर्शन करायला गेलो, पण यावेळेस खूप जास्त गर्दी होती. जे मगाशी थोड्या वेळापूर्वी इथून मी डिरेक्टली आत गेलो होतो तिथेच मला या टाईमला बराच वेळ लागला. पण यावेळेस मला मात्र चांगल्या प्रकारे व्हिडिओ काढता आलं महाकाळेश्वरचं आणि मंदिराच्या आतलं काही सेकंडचं क्लिप देखील मिळाली. तर यासोबतच मी माझा आजचा व्हिडिओ जो आहे तो इथेच संपवतो. आपण आपला प्रवास आजचा सकाळचा ओंकारेश्वरपासून सुरू केला होता. सकाळी मंदिरात गेलो होतो तेव्हा 20 मिनिटामध्ये दर्शन झालं होतं. बट तेव्हा जो शृंगार अवतार आहे महाकाळेश्वरचा तो नव्हता. सो विचार केला की संध्याकाळी जेव्हा लाईट चालू होतील तेव्हा तिकडचा व्ह्यू जो आहे तो पाहायचा. तो पाहिल्यानंतर असं वाटलं की आपण पुन्हा दर्शन घ्यायला हवं. आणि लकीली अर्धा तासामध्ये दर्शन झालं. ते देखील जो शृंगार रूप होता महाकाळेश्वरचं त्या रूपाचं. सो दोन्ही व्हिडिओज तुम्ही पाहिले असतीलच. आणि आय थिंक त्यासोबतच आजचे व्हिडिओ देखील आपण ते एंड करू शकतो. उद्याचा व्हिडिओ म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ जो असेल त्यामध्ये आपण गुजरातमधले ज्योतिर्लिंग आहेत ते पाहायला जाणार आहोत. हे 2 व्हिडिओज, हे मागचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ, या व्हिडिओजमध्ये आपण ओंकारेश्वर आणि महाकालेश्वर हे मध्य प्रदेशमध्ये जे 2 ज्योतिर्लिंग होते ते आपण पाहिले आहेत. सो आत्तापर्यंत आपण संपूर्ण सिरीजमध्ये 5 ज्योतिर्लिंग जे आहेत ते पाहिलेले आहेत. आणि जर आतापर्यंत संपूर्ण व्हिडिओज अपलोड झालेले असतील तर तुम्हाला ज्योतिर्लिंग या सिरीजमध्ये संपूर्ण 12 ज्योतिर्लिंगचे व्हिडिओ जे आहेत ते मिळून जातील. पण जर आत्तापर्यंत सर्व व्हिडिओज अपलोड झालेले नसतील तर आता चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जेव्हा या सिरीजचा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा जे आहे ते तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. तर नेक्स्ट व्हिडिओ जो असेल त्यामध्ये जसं मी म्हटलं की आपण गुजरातला जाणार आहोत, तर तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की पहा. आणि त्यासोबत मी आजचे व्हिडिओ इथेच एंड करतो. आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत इट्स गुड बाय, टेक केअर, कीप ट्रॅव्हलिंग आणि जय महाराष्ट्र.